मज्जाचे खूप खूप थँक्यू. मज्जाला एवढे फॉलोअर्स आहेत, या निमित्ताने आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू. आता कशा पद्धतीने आता डीएनए टेस्टचं खूप चाललंय ना, की आणि तिने मान्यही केलंय की मी तयार आहे डीएनए टेस्ट करायला. मला जेव्हा पहिल्यांदा त्यांनी घराबाहेर काढलं होतं ना, तर तेव्हा माझी आजी अशी, असं कोण करतं, माझ्या पुरीला असं का करतायत. आता सगळं स्वतंत्रपणे करताना आठवण येते सगळ्यांची. अगर इंसान को कुछ बड़ा हासिल करना है तो घर छोड़ना पड़ता है. तर मला असं झालं, मी हे खूप आधी करायला हवं होतं. नमस्कार, मी अंकिता शिंदे आणि इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज मी आली अबीर गुलाल या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत या मालिकेची हिरोईन म्हणजेच श्री म्हणजेच पायल. पायल कशी आहेस? मी मस्त, खूप मजेत. मुंबईत पाऊस सुरू झाला तर त्याची मजा घेत घेत आमचं शूट चालू आहे. अगदी खूप छान दिसतेय. सुंदर सिंपल सोबर असा लुक आहे. खूप छान शूटिंग वगैरे सुरू आहे. पण काय सांगशील, मालिका किती एन्जॉय करते आणि सध्या जो ट्रॅक सुरू आहे त्याबद्दल काय सांगशील? मालिका खूप मजा येते मला करायला, कारण रोज काही ना काहीतरी वेगळं घडतं. म्हणजे प्रेक्षकांनाही माहिती असलं, प्रत्येक एपिसोडमध्ये काहीतरी एक हेवी काहीतरी घटना घडत असते. आणि ज्या पद्धतीने स्पीड पकडलेला आहे की एकानंतर एक म्हणजे आता जसं आरजेचं ओपन झालं की आता मी आरजे म्हणून काम करते आणि मग माझ्या घरच्यांना घरचेच मला फोन करतात आणि मी ती नाही असं दाखवून मला त्यांच्याशी बोलायचंय. तर ते फार इंटरेस्टिंग एलिमेंट आहे. तर ते खेळायला फार मजा येते. आणि आता पुढे पुढे तर अजून काय काय होणार आहे, जे आता शूट चालू आहे. इंटरेस्टिंग आहे. प्रेक्षकांना सांगायचं तर आता कशा पद्धतीने आता डीएनए टेस्टचं खूप चाललंय ना, की आणि तिने मान्यही केलंय की मी तयार आहे डीएनए टेस्ट करायला. मग पुढे काय होतं, मग काय रिझल्ट येतो आणि मग त्याचा सगळ्या कुटुंबावरती, तिच्या अवतीभोवती काय परिणाम होतो. मग तिला कोण मदतीला धावून येतं, मग अपेक्षित माणसं येतात का अनपेक्षित माणसं येतात, ही सगळी मजा आता बघायला मिळेल. अगदीच. पण ना, या मालिकेत तुझे बाबा खूप स्ट्रिक्ट आहेत किंवा त्यांना नाही आवडत पर्टिक्युलर गोष्टी, पर्टिक्युलर रंग. पण अशी तुझी फॅमिली मालिकेत आहे, पण खऱ्या आयुष्यात तुझी फॅमिली कशी आणि त्यांच्या काय रिएक्शन्स असतात तुझ्या कामाबद्दल? नाही, खरी फॅमिली माझी अशी नाही आहे. कधीच कुठल्या गोष्टीला आई बाबा कधी नाही म्हणाले नाहीत. माझी आजी फार इंटरेस्टिंग बोलते. मला जेव्हा पहिल्यांदा त्यांनी घराबाहेर काढलं होतं ना, तर तेव्हा माझी आजी अशी, असं कोण करतं, माझ्या पुरीला असं का करतायत. आणि मग खूप ढसळासळ रडली होती. म्हणलं, अगं आजी, ते खरं नसतं, खोटं असतं ते वगैरे असं. पण मजा येते ते ऐकून. मग मी ते पाणी जे ओतलं आत्ताच्या सिक्वेन्समध्ये एपिसोडमध्ये, तेव्हा तिला असंच पाहिजे, त्याला असंच पाहिजे, माझ्या लेकीला असं केलं तसं केलं. फार मजा येते ऐकायला. भाऊ सुद्धा आहे आय गेस? हो, धाकटा भाऊ आहे मला. रिएक्शन लहान भावांकडून कौतुक होणं हे खूप मोठी गोष्ट, खूप मोठी गोष्ट असते. आय नो. भावाकडनं म्हणजे कधी कधी त्याचं असं असतं, का असं केलं असशील, असं का रडलीस, जरा नीट रडायचं ना. म्हणलं, अरे म्हणजे इतक्या पीक पॉइंटला मी तशीच रडणार, मग असं कोण चिडतं, इतकं चिडचिड. म्हणलं, अरे तसं नाही येते, ते त्या अनुषंगाने करायला लागतं. पण तो एन्जॉय करतोय. म्हणजे इतकं असतं ना भावांचं की स्टोरी पण शेअर करताना 10 वेळा विचार करतात, बहिणीची स्टोरी शेअर करायची नाही. आता सगळं करतो. आणि आता मी लांब आली ना त्याच्यापासून, त्यामुळे आता त्याला जास्ती ताई पोचलीस का, ताई खाल्लं का, असं होतं त्याचं. किती मिस करता एकमेकांना आणि फॅमिलीला किती मिस करते? बापरे, का असं काहीतरी विचारते. मिस करते, खूप मिस करते. म्हणजे मला असं आतापर्यंत एवढी मी लांब कोणापासून राहिले नव्हते. त्यामुळे आता सगळं स्वतंत्रपणे करताना आठवण येते सगळ्यांची. म्हणजे सगळ्यापासूनच, की अगदी स्वयंपाकघरातला, बाकी सगळं मेंटेनन्स म्हणा, किंवा खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आई बाबा इतक्या मॅनेज करतात की आपल्यापर्यंत ते येतच नाही. अगदी साधी गोष्ट, किराणा माल भरायचा आहे, हे पण लक्षात राहत नाही की अरे 15 दिवस झाले तर आता पीठ संपलंय, पीठ आणायचं आहे. सो मला असं वाटतं माणूस म्हणून पण हे खूप गरजेचं असतं. म्हणजे मी आता मनोज वाजपेयींचा एक इंटरव्ह्यू पाहिला होता, त्यांच्यात ते असं म्हणाले होते की अगर इंसान को कुछ बड़ा हासिल करना है तो घर छोड़ना पड़ता है. तर मला असं झालं, मी हे खूप आधी करायला हवं होतं. पण कलर्स मराठीच्या निमित्ताने, केदार सरांच्या निमित्ताने ती संधी मिळाली आणि ती संधी मला सोडायची नव्हती. सो पण खूप छान वाटतं. म्हणजे स्वतःचा अभिमान वाटावा असं खूप कमी क्षण असतात. मला असं वाटतं की मला हे आवडतं की मी माझी स्वतःची जबाबदारी घेते आणि मी ते करून दाखवते. अगदीच. पण ना, आय थिंक हे वत आहे, कारण तुझा अभिनय किंवा मालिकेची कथा ही खूप छान आहे. त्यामुळे हे सगळं कुठेतरी वत आहे, वती आहे. सो त्याबद्दल काही मुद्दाच नाही. पण दुसरी गोष्ट मला जाणवते, म्हणजे तू म्हणालीस की तू करमाळ्याची आहेस आणि मालिका कोल्हापूरचा आहे. सो तो कोल्हापुरी लहेजा म्हणा किंवा ती रांगडी भाषा, हे सगळं कसं आत्मसात केलंस आणि चॅलेंजिंग होतं का, की तुला माहित होतं आधीपासून ती भाषा किंवा त्याबद्दल माहिती होती बऱ्यापैकी? माझी मैत्रीण कोल्हापूरची आहे, एक अगदी बालमैत्रीण, म्हणजे जी अगदीच 7वी 8वी पासून आम्ही एकत्र होतो. तर
तिची आई खूप टिपिकल कोल्हापुरी बोलतात, काकू. त्यामुळे काकूंचं ऐकून ऐकून बऱ्यापैकी मला माहिती होतं. आणि खूप मित्रमैत्रिणी पण कोल्हापूरचे आहेत. पण याच्यासाठी मी खास एक माझा मित्र आहे शिरीष म्हणून, शिशिर म्हणून. तर शिशिरकडनं मी ते खूप पर्टिक्युलरली जाणून घेतलं होतं की काय आहे. तर त्याने मला असे एक 25-26 शब्द लिहून दिलेत की काय करालीस, बसालीस, म्हणजे असं खूप खूप काय 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 आहे. तर तो म्हणाला की हे डेलिबरेटली मग तिथे 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 आलं पाहिजे. सो पहिले 15 दिवस तर त्याच्यात गेले होते आणि आमच्या आधीपासूनच काही गोष्टी चालू होत्या. मग त्या वर्कशॉपच्या दरम्यान वगैरे आम्ही ते वर्कआउट केलं. आणि खूप गोडवा आहे ग भाषेत. म्हणजे खोटं वाटेल पण मी 6 महिन्यांपूर्वी असे होते की कोणी पटकन मित्र म्हणाला आणि म्हणजे आणीला आणि नाही म्हणायचं, आणीच म्हणायचं. किंवा मला पाणी पाहिजे, हा पाणी असतं पाणी. किंवा मला चपाती चपाती पोळी. पण तुला खोटं वाटेल ह्या 6 महिन्याच्या पिरियडमध्ये ना इतक्या वेगवेगळ्या लोकांना भेटून आणि माहित नाही म्हणजे ती प्रोसेस असते तुम्हाला रिअलायझेशन होण्याची. त्याच्यानंतर माझं ते सुटलं. मला असं झालं प्रमाण भाषा हा एक वेगळा हे आहे आणि प्रत्येकाची बोलीभाषा हा एक खूप वेगळा आहे. त्यामुळे तो गोडवा मला समजायला खूप अमेझिंग एलिमेंट होता हा. अगदीच. पण कुठेतरी ना जरी घरच्यांपासून लांब असली तरी सहकलाकार तुला छान लाभलेत आणि खूप तुमची मस्ती, तुमचे रील्स आम्ही बघत असतो. सो त्यांच्यासोबत किती एन्जॉय करतेस आणि त्यांची कशा प्रकारे तुला साथ लाभते? खूप मजा येते. म्हणजे अक्षयचं आणि आमचं आधीपासून शूट सुरू झालं, त्यामुळे अक्षयबरोबर एक खूप छान आता मग एक कम्फर्टनेस आहे आणि खूप दंगा करतो आम्ही. म्हणजे आता जसं राहुल येऊन उभं राहिला तसं सतत त्यांना येऊन उभं राहिलं, चला 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 करा करा. पण खूप मजा येते करताना. आणि मुकेश सर दिग्दर्शक आहेत, परेश सर क्रिएटिव्ह डिरेक्टर आहेत, तर खूच छान सांभाळून घेतो. आणि जेव्हा सेटवरचं वातावरण तसं छान असतं तेव्हा मजा पण येते तुम्हाला करताना. मनोज सर आहेत, सिनियर ॲक्टर आहेत ते, अनेक वर्ष त्यांनी नाटकात काम केलेलं आहे. त्यांच्याबरोबर ते सीन करताना म्हणजे ते असं घट्ट हातबीत धरतात माझं आणि नंतर असे 10 वेळा सॉरी 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 सॉरी. सो मजा येते. माझी आई म्हातारीचं जे काम करते, मी तिला म्हातारी म्हणते, आजीचं जे काम करते ती. किंवा निकिता आहे, गायत्री आहे. गायत्री आणि अक्षय दोघंही अनुभवाने सिनियर आहेत मला, पण अजिबात काम करताना तसं काही त्यांच्याबरोबर जाणवत नाही. खूप छान ते तुम्हाला मॅनेज करून तुमच्याबरोबर काम करतात. पहिली मालिका आहे ही? मालिका माझी पहिली. पण वाटत नाही, कारण तुझा अभिनय बघता असं वाटत नाही की पहिली मालिका असावी. थँक्यू सो मच. अगदी तुझा फार वेळ घेत नाही तुला घ्यायला आलेत सीनसाठी. पण जाता जाता प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल, पुढे काय घडणार याची काही हिंट द्यायला आवडेल का? मी मगाशी म्हटलं तसं आता DNA टेस्टचा रिझल्ट आल्यानंतर काय घडतं आणि मग त्यांनी जर ठरवलेलं आहे की हिला घरातनं बाहेर काढायचं, ही मला नकोय, ही मला नकोय, मग त्या पॉइंटला तिला अपेक्षित माणसं मदतीला येतात का अनपेक्षित माणसं मदतीला येतात आणि ती त्याच्यातनं कशी बाहेर येते हे खरंच बघण्यासारखं आहे. आणि ती कशी बाहेर येते हे पण फार इंटरेस्टिंग आहे. आणि मज्जाच्या व्यासपीठावरनं मी एवढंच सांगेन की प्लीज बघा अबीर गुलाल ही मालिका कलर्स मराठीवरती संध्याकाळी 8:30 वाजता आणि कळवत राहा की ही मालिका तुम्हाला कशी वाटते. आणि मज्जाचे खूप खूप थँक्यू. मज्जाला एवढे फॉलोअर्स आहेत, या निमित्ताने आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू. कारण कलाकार प्रयत्न करतच असतो, अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय, पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलो तर आमच्या प्रयत्नांना एक काय म्हणू शकतो आपण, मग यशस्वी होतील आमचे प्रयत्न. त्यामुळे प्लीज बघा. थँक्यू सो मच आणि तुला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.